अध्याय 23. कवींद्र म्हणाला, नंतर ज्याच्या त्याच्या पटक्याने दोन्ही हात पाठीमागे बांधलेले, उन्हाने म्लानवदन झालेले, बोडके असलेले, खाली मान घातलेले, खिन्न मनस्क असे शत्रूकडील सरदार आपल्या सैनिकांनी ओढून आणून आपणासमोर गोळा केलेले शिवाजी राजांनी पाहिले. मग शत्रूच्या सैन्यामधून आणलेली सोन्याची व चांदीची नाणी, पेट्यामध्ये ठेवलेल्या रत्नांच्या अनेक राशी, तसेच मोत्यांचे हार आणि सोन्याचे पुष्कळ ढीग त्याने कुबेराच्या वाड्यासारख्या आपल्या कोशागारात ठेवून दिले. पंडित म्हणाले, पाय दळासह असलेल्या या शिवाजी राजाने अल्लीशहाचे हे सैन्य जावळीच्या अरण्यसागरात बुडवून टाकले. तोपर्यंत त्याचा सेनापती घोड दळासह कोठे बरे होता आणि त्याने काय केले ते हे कवींद्रा आम्हाला सांग. कवींद्र म्हणाला, अफजल खान नामक दानवासह बळाने मारण्यास सज्ज होऊन शत्रुचेता शिवाजी जेव्हा जावळीकडे निघाला, तेव्हा त्याच्या आज्ञेने सेनापतीने त्वरित निघून शत्रूचे प्रांत हस्तगत केले आणि नगरे उद्ध्वस्त केली. इकडे ज्याने स्वामी कार्यामध्येच आपले प्राण वेचले, त्या वाई येथील गर्विष्ठ यवनाने अफजल खानाने पाठवलेले आपले हित करणारे व महापराक्रमी असे सरदार शिवाजीचा देश क्रमाने आक्रमू लागले. जाधवाने सुपे प्रांत, पांढऱ्याने शिरवळ, खराट्याने सासवड, हिलालाने पुणे प्रांत, हबशी सैफखानाने मराठ्यांनी व्यापलेले तळकोकण यामध्ये शिरून निग्रहाने ते प्रांत घेतले. तेव्हा अफजल खानाच्या आज्ञेने युद्ध परायण शत्रूंनी देशाची केलेली दुर्दशा ऐकून युद्धोत्सुक, प्रख्यात, श्रीमान, स्वामी कार्यनिष्ठ, पराक्रमी, गरुडाप्रमाणे वेगवान असा शिवाजीचा सेनापती 7,000 घोडदळ तसेच पायदळ यासह परतला आणि त्या पराक्रमी सरदारास जिंकण्याच्या इच्छेने शिवाजीच्या सुखसंपन्न दुःखरहित देशामध्ये गेला. खराटे, पांढरे, अजिंक्य, जाधवराव, हिलाल आणि सैफखान यास मी यमसाधनास पाठवतो अशी आपल्या सेनापतीची प्रतिज्ञा ऐकून शिवाजीने स्वतः आपल्या दूताकरवी त्यास त्वरित असे कळवले की अफजल खान नामक दुर्जय यवन दानव सैन्यासह तह करण्याच्या इच्छेने या जावळीस येत आहे. म्हणून त्या तहाचा निर्णय होईपर्यंत तू त्याच्या सैनिकाशी युद्ध करू नकोस, पण सज्ज मात्र राहा आणि ज्या दिवशी त्याची व माझी भेट होईल त्याच दिवशी तू वाईस निसंशयपणे जावेस. याप्रमाणे शिवाजी राजाने स्पष्ट आज्ञा केल्यामुळे पुढे शत्रूशी न लढता तो मध्येच राहिला. पुढे ज्या दिवशी शिवाजी व अफजल खान या दोघांमध्ये युद्ध झाले, त्याच्या पुढच्या दिवशीच सेनापती नेताजी पालकर वाईस आला. त्याने धरले नाहीत म्हणून ते मुसेखान प्रभृती दुर्जय दानव 10 दिशांना पळाले. पंडित म्हणाले, ती खडी चढण, ती घसरगुंडीची उतरण, ती बिकट वाट, ते महारण्य, तो भयंकर शत्रू, तो घेर, ती भीषण रात्र, तो पूर्ण पराभव, ती कापाकापी, ती घाबरगुंडी आणि ती असहाय्य स्थिती असे असताना ते अफजल खानाचे सैन्य जावळीच्या समंतात प्रदेशातून कसे पळाले. कवींद्र म्हणाला, त्या अफजल खानास शिवाजीने ठार केले असता पळणाऱ्या यवनास शिवाजीच्या सैनिकांनी चोहोकडून घेरले. मुशेखान, हसन, याकूत आणि अंकुश या शत्रूंनी केलेला मोठा अपमान सहन झाला नाही. तिसऱ्या प्रहरी त्यांच्यामध्ये म्हणजे मुसलमान व मराठे यांच्यामध्ये वर उडणाऱ्या व खाली पडणाऱ्या शस्त्रांच्या मोठ्या उत्पातामुळे भयंकर असा मोठा संग्राम झाला. तो डोंगराळ प्रदेश पदातीस अनुकूल पण घोडेस्वारास प्रतिकूल होता. म्हणून त्या यवनांचा मोड होऊन ते भीतीसागरात मग्न झाले. एकमेकांशी एकचित्त होऊन एकमेकांचे रक्षण करीत शत्रू अंगावर येईल या बुद्धीने 10 दिशास पाहत ती अति दिप्पाड दानव, हत्ती, अति सुंदर घोडे, अपार कोश खजिना आणि प्रिय परिवारासुद्धा टाकून देऊन त्या युद्धातून पळाले. खिन्न झालेले, तामस बुद्धीचे, झाडांच्या मधून भटकणारे, अत्यंत घाबरलेले, शत्रूंची दृष्टी चुकवणारे, काट्याने सर्वांग विद्ध झालेले, रक्ताने भिजलेले, नष्ट बल झालेले, दगडांवर ढुंगणवर गुडघे फुटलेले, मार्ग शोधण्यात घडून गेलेले, अक्षुद्र पण क्षुद्र बनलेले अशा त्या यवनांनी घाबरलेला, दृष्टी विफल झालेला, 2-3 माणसे बरोबर असलेला व तोरेने पळत सुटलेला असा चंद्ररावाचा भाऊ प्रतापराव समोर पाहिला. तेव्हा सर्व सैनिक एकदम खवळून जाऊन यास मारले पाहिजे असे मोठ्याने म्हणत ते त्यास बोलले. पूर्वी चुगलखोर म्हणून वारंवार येऊन नेहमी खोटे बोलून व आपले कपट छपून त्या महासेनापती अफजल खानास आणून आमच्यासह त्याची प्रलयाग्नीच्या मुखात एकदम आहुती दिलीस. याप्रमाणे बोलून मारण्यासाठी शस्त्रे उगारलेल्या व क्रुद्ध अशा त्या सैनिकास त्या प्रतापराव मोर्याने हात जोडून पुन्हा पुन्हा प्रणाम केला.
नंतर तेथे त्यास काकुळतीच्या स्वराने बोलताना पाहून मुशेखानाने आपला स्वर हलका करून त्यास अगदी करुणापूर्वक म्हटले. मुशेखान म्हणाला, हे घन व दुर्गम अरण्य तू पूर्वी पाहिलेले आहेस, म्हणून पुढे होऊन आमचा मार्गदर्शक होऊन कोणत्या तरी मार्गाने आम्हास बाहेर घेऊन चल. वायू प्रांतास गेल्यावर आम्ही तुझं प्राणदात्यावर एकनिष्ठ मित्राप्रमाणे प्रेमाने उपकार करू. मुशेखानाच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून तसे करतो असे वचन देऊन अत्यंत निश्चित होऊन तो प्रतापराव कोणासही माहीत नसणाऱ्या व पूर्वी पाहिलेल्या वाटेने त्या शिवाजीच्या प्रांतातून त्वरित बाहेर घेऊन गेला. अशा प्रकारे धाकट्या भाऊस टाकून आल्याने लज्जित झालेला अफजल खानाचा पुत्र बापाने पूर्वी वाईस ठेवलेले हत्ती, घोडे, सामग्री, जनाना, खजिना व काही योद्धे घेऊन दुःखित अंतकरणाने तेथून त्वरित निघून गेला. वेगाने पळून चाललेल्या त्यांचा पाठलाग करून सुद्धा जेव्हा त्याची गाठ पडली नाही तेव्हा सेनापती नेताजी पालकर हा पुन्हा वाईस आला. बलाढ्य व प्रतापी शिवाजीही आपला द्वेष करणाऱ्या व अत्यंत दुष्टबुद्धी अल्ली आदिलशाह पासून बलाने देश झटपट हस्तगत करण्यास उद्युक्त होऊन प्रस्थान दुधुंबीच्या निनादाने दिशा दुमदुमवून बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन वाईस प्राप्त झाला. तेव्हा आपल्या प्रभावाने कृष्णाथडी निष्कंटक झालेली व ब्राह्मण आनंदित झालेले पाहून त्यास आनंद झाला. मग आपल्या त्या सेनापतीस पुढे पाठवून त्या पराक्रमी शिवाजीने दुसरा देश आक्रमण करण्यास प्रारंभ केला. पुढे शत्रू सैन्याने रक्षिलेल्या चंदनवंदन या दोन्ही किल्ल्यास त्याच्या सैन्याने वेढा दिला. साक्षात लक्ष्मीपती असा तो राजा केवळ नावानेच शत्रूस पळवून लावून लक्ष्मीचे आगर असे जे चालय नावाचे नगर तेथे प्राप्त झाला. त्यानंतर अफजल खानाच्या नाशामुळे धैर्य गळालेल्या निराधार झालेल्या नायक नावाच्या दोघा राजास जाधवरावासह भोसल्यांच्या सैन्याने पुणे प्रांतातून पिटाळून लावल्यामुळे त्यांनी खेलकर्णाचा क्रीतपुत्र जो प्रसिद्ध हिलाल त्यास पुढे करून त्याच्याद्वारे अभयदान मिळवून थोर मनाच्या व अत्यंत कल्याणकारक दयाळू शिवाजीस शरण येऊन त्याचा आश्रय केला. नजराने अर्पण करून प्रणाम करणाऱ्या त्या बलवान पराक्रमी सरदारास श्रीमान शिवाजीने आपलेपणाने संपत्ती देऊन समृद्ध केले. नंतर खटाव, मायनी, रामापूर, कलेढोन, वाजवे, इलजयंतिका, आष्टी, आष्टे, वडगाव, बेलापूर, औदुंबर, मसूर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे आणि कोल्हापूर या स्थळावर बलवान वीराने सैन्यासह हल्ला करून त्यांच्यापासून पुष्कळ खंडणी घेतली आणि त्यास अभय देऊन ती स्थळे आपल्या सत्तेखाली आणली. मग आपले सैन्य सभोवती योग्य रीतीने ठेवून त्या राजाने पन्हाळगडास अचानक वेढा दिला. गडास वेढा पडलेला पाहून गडकरी ताबडतोब तटावर चढून मेघाप्रमाणे गर्जना करू लागली. त्यांनी असंख्य शस्त्रांचा, प्रचंड दगडांचा व भयंकर उल्कापानांचा शत्रूंवर पाऊस पाडला. तोफांच्या तोंडातून निघून पसरणाऱ्या धुराच्या लोटांनी मेघाप्रमाणे आकाश अगदी आच्छादून टाकले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे लाल अशा तोफांमधून सुटणाऱ्या लोहगोलकांच्या वर्षावाने युद्धास आश्चर्यकारक शोभा प्राप्त झाली. विजेप्रमाणे अतिशय कडाडणारे शिवाजीच्या सैनिकांनी वर फेकलेले उल्काबाण तेथे इतके पडले की शत्रूंना त्यांची कल्पनाही करवेना. नंतर शस्त्रे फिरवणाऱ्या त्या समस्त शत्रूकडून अडविले जात असतानाही शिवाजी राजांचे योद्धे त्या गडावर जोराने चढून गेले. चारी बाजूनी उड्या मारून हल्ला करणारे व गरुडाप्रमाणे वेगवान अशा शिवसैनिकांच्या अत्यंत भयंकर तलवारीनी व तीक्ष्ण बाणांनी शत्रूंचे प्राण घेतले. शिवाजीच्या सैनिकांनी सोडलेल्या बाणांच्या योगाने मरणाऱ्या गडकऱ्यांनी जणू काय रुणकोप्रमाणे भोगलेले धन धनकोस परत दिले. शत्रूंना असह्य अशा या सह्याद्रीच्या स्वामीजी शिवाजीने त्यांच्याकडून बळाने तात्काळ घेतलेल्या त्या विंध्याचल स्तुल्य पन्हाळगडावर आरूढ होऊन तो गड समग्र पाहिला. आपल्या सैनिकासह पन्हाळगडावर गर्वाने येऊन तेथे सैन्य ठेवून शिवाजीने ती सबंध रात्र दिवसाप्रमाणे घालवून तट, वाडे, विहिरी, सुंदर बागा, अपार तलाव यांच्या योगे वृद्धिंगत अशी ती गडाची अप्रतिम शोभा वारंवार पाहिलेली असूनही पुन्हा आणखी पाहिली. या ठिकाणी 23वा अध्याय समाप्त झाला.